पण हे नक्की करा, यू विल गेट अ व्हेरी गुड स्किन. खूप ग्लोई आणि खूप छान स्किन तुम्हाला मिळून जाईल याच्याने. त्यामुळे जे काही होम रेमेडी, जे काही होम केअर आहेत, जे काही सलॉन ट्रीटमेंट आहेत, त्या वेळच्या वेळी तुम्ही स्किनवर जर केलात तर तुम्हाला त्याचा खूप छान बेनिफिट मिळतो. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ अँड डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत करतोय. आजचा आपण जो विषय बोलणार आहोत तो म्हणजे आहे की आपण अनइव्हन स्किन टोन करता होम केअर काय केली पाहिजे. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण होम रेमेडी काय करायला पाहिजे असं बघितलं. होम रेमेडी म्हणजे तुमच्या घरच्या घरी ज्या किचनमध्ये तुमच्या गोष्टी अवेलेबल आहेत तर त्याच्यापासून आपण काय करू शकतो. आणि होम केअर इज लाईक की आपण प्रोडक्ट्स विकत आणून आपण त्याच्यावरती काय इफेक्ट आणू शकतो. तर आता होम केअर तुम्हाला रेग्युलरली करणं गरजेचंच आहे. म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असो, अगर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नसो, तुमच्या स्किनला मेंटेन ठेवण्याकरता, तुमचं स्किन चांगलं करण्याकरता तुम्हाला होम केअर करणं गरजेचंच आहे. तुम्हाला जर स्किन चांगला हवा आहे, तुम्हाला जर स्किनला ग्लो हवा आहे, तुमच्या स्किनला जर हायड्रेशन हवं आहे, तर तुम्हाला रोज होम केअर तुमच्या स्किनला होणं गरजेचं आहे. आणि होम केअरमध्ये स्टार्टिंग फ्रॉम लाईक फेस वॉश, देन सिरम, देन डे क्रीम और मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर सनस्क्रीन, इव्हिनिंगला हायड्रेटिंग पॅक्स, त्याच्यानंतर मग परत नाईट क्रीम किंवा मग जेल्स किंवा मग ॲलोवेरा जेल, हे सगळं लावणं तुमच्या स्किनला गरजेचं आहे. एवढी जरी तुम्ही होम केअर फॉलो केली तरी सुद्धा यू विल गेट व्हेरी गुड रिझल्ट फ्रॉम दॅट. तर त्याच्यामुळे तुम्हाला आता जे होम केअर मी सांगणार आहे तर ते तुम्हाला मागच्या वेळेला मी ॲक्ने स्कारच्या वेळेला पण मी सांगितलेले की रेटिमिन वर्क्स व्हेरी नाईसली ऑन स्किन ब्राईटनिंग अँड व्हाईटनिंग. म्हणजे तुमच्या स्किनचे जे अनइव्हन टोन्स आहेत तर ते पण क्लिअर करतं रेटिमिन प्रोडक्ट. आता लोटसचा जो रेटिमिन म्हणून जी सिरीज आहे तर त्याच्या फेसवॉशपासून ते फेस ऑइल, सिरम्स, त्याच्यानंतर डे क्रीम, नाईट क्रीम, ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही लावल्यात तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतो. पहिला फेसवॉशने सुरुवात करायची आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला सिरम यूज करायचा आहे. सिरम यूज करून झाल्यानंतर एक 15-20 मिनटं झाली त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती डे क्रीम यूज करायचे. डे क्रीम लावून झाल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन यूज करू शकता बाहेर पडताना. सनस्क्रीन झाल्यानंतर संध्याकाळी तुम्ही ऑफिसमधून किंवा कॉलेजमधून घरी आलात किंवा जरी तुम्ही घरी जात तरी तो नॉर्मल परत फेस वॉश करायचा आहे. फेस वॉश केल्यानंतर तुम्ही संध्याकाळी फेस ऑइल यूज करू शकता. फेस ऑइल ऑल्सो गिव्स व्हेरी गुड बेनिफिट्स. त्याच्यानंतर रात्री झोपताना यू कॅन गो फॉर लाईक नाईट क्रीम्स. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वापरल्यात तर तुम्हाला ह्याचा पण एक खूप चांगल्यापैकी रिझल्ट मिळतो. आता जे मी बऱ्याच लोकांना असं असतं की मग सर मग आम्ही डे क्रीम हे सगळे होम केअर यूज करतोय, मग आम्ही होम रेमेडी कधी करायची. होम रेमेडी ही तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करू शकता. फेस वॉश झाल्यानंतर तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ येते. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे करता त्याच्यानंतर मग तुम्ही सिरम वगैरे यूज तुम्हाला करायचे. पण फेस पॅक हे 15-15 मिनटं लावायचे आणि 15-15 मिनटं दोन्ही नाही लावायचे. एकदा एक दिवशी एक फेस पॅक लावला तर एक दिवशी दुसरा फेस पॅक लावा किंवा अल्टरनेटिव्ह फेस पॅक्स लावा किंवा 2-3 दिवसात एकदा फेस पॅक लावा. तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या अनुषंगाने तुम्हाला करायच्या आहे. पण हे नक्की करा, यू विल गेट अ व्हेरी गुड स्किन. खूप ग्लोई आणि खूप छान स्किन तुम्हाला मिळून जाईल याच्याने. त्यामुळे जे काही होम रेमेडी, जे काही होम केअर आहेत, जे काही सलॉन ट्रीटमेंट आहेत, त्या वेळच्या वेळी तुम्ही स्किनवर जर केलात तर तुम्हाला त्याचा खूप छान बेनिफिट मिळतो. असेच तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लस माझा इंस्टाग्राम ID पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केला, त्याला पण नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला ह्याच्यावरती रेग्युलरली अपडेट्स मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.